हॅलो हॅलो ताई. हा बोला ताई. हा तेच मला काल तुम्हाला कॉल केला म्हणजे माझी मुलगी बेंगलोरला असली. अच्छा अच्छा. हा हा तर तिला थोडस स्वप्न असं पडलं की स्वप्नामध्ये ती स्वतःच गेली. अरे बापरे. हा 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 तर ते स्वतःच गेली आणि असं घरामध्ये असं बॉडी उचलायचा वगैरे प्रयत्न करायला हलय ना आणि माझा आत्मा लेकीला हुडका असं स्वप्न मला पडलं आहे. म्हणून थोडं काल दिवसभर ती टेन्शन मध्ये होती. अरे उलट आयुष्य वाढलं ताई तिचं. हा ते त्यासाठी मला हे तुमच्याकडनं ऐकायचं होतं. हा आयुष्य हा वाढलं हा तिचं. हा त्याच्यासाठी मी काही तुम्हाला कॉल टेन्शन केला नाही. होता. कारण त्या केंदळे दादांचा तर नंबर लागतच नाही कधीही, म्हणून मी तुम्हाला कॉल केला होता. अच्छा अच्छा. नाही हा आयुष्य हा वाढलं ताई उलट तिचं. हो ना. हा हा तेच कारण असं माणसाला थोडस असं कारण काय मला थोडस हे झालं खटकलं म्हणजे आमचे वडील माझे जेव्हा गेले त्यावेळेस तिला अगदी लहान होती, 8 वर्षाची होती ती. तर स्वप्नात माझं आई आजोबा आणि ती म्हणल्यासारखं पुढे 8 दिवसात वडील गेले माझे. तेव्हा काय झालं? 8च दिवसांनी वडील गेले म्हणलं हार्ट अटॅकने. तेव्हा काय झालं होतं पण? नाही त्यावेळेस असं तिला स्वप्न पडलं होतं, स्वप्नात वडील गेले होते माझे. अच्छा 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 अच्छा. हा तिच्या स्वप्नात. मग मला वाटलं हे असं स्वप्न हिला पडायला आलंय म्हणल्यावर थोडं नाही माणसाला हे होत. हा काही तसं नाही ताई. हा उलट आयुष्य वाढलं त्यांचं. हो ना. हा हा कारण कसं आहे मुलगा आता 12वीला आहे, मुलगी 7वी आणि मुलगी असल्यामुळे तिला काळजी वाटते आणि काही नाही, दुसरं आणि काही एक नाही. लक्षात ठेवायचं ताई, हा हा जेव्हा आपल्याला वाटतं की हे स्वप्न वाईट आहे, हा तर ते सकाळी उठल्या उठल्या कोणी पण हा आधी तुळशीला सांगायचं ते स्वप्न. हा बर बर. कारण आणि कसं आणि तिला काल पिरियड मध्ये होती ती. हा हा म्हणून मी त्याला काय सांगितलं की कारण या साईडला कर्नाटकात राघवेंद्र स्वामी म्हणायचे आहेत, माहिती की नाही तुम्हाला? हो फार मोठे हो मोठे. हो हो माहिती की आहे. नाही? हा 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 तर तिच्या घराजवळ त्यांचा मठ आहे आणि महादेवाचाही देऊळ आहे मागेच तिच्या, महादेवा शिवपार्वतीचं. तर मी आता तिला तिथं जाऊन तू मंदिरात जाऊन विचार म्हणण्यासारखंही नाही ना, मी जाऊ शकत नाही नाही नाही, म्हणली मग. सरळ तुळशी मातेला आता हा सकाळी उठेल ना, हा उद्या तर उठल्या उठल्या तुळशी मातेला सांगायचं तिने हा की मला जे असं स्वप्न पडलंय ते मला हा वाईट स्वप्न वाटतंय, हा तर हा तसं काही होऊ देऊ नकोस. हा 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 असं तुळशी मातेला प्रार्थना करायची बर आणि तिला असं जोरात बोलून सांगायचं. बर बर. हा हा कारण ती पिरियड मध्ये होती आणि मुलगी शाळेला जायच्या तयारीत होती मुलगी. मग मी म्हटलं तुझ्या मालकांना यजमानांना सांग की त्या मठात जाऊन विचारायला सांग म्हणले. तर ती कारण काल दिवसभर ती अपसेटच होती. नाही नाही, एवढं नाही वाईट हे हा करायचं. हा हा सरळ तुळशी मातेला ते स्वप्न सांगायचं. बर बर. हा उद्या उठल्या ठीक. उठल्या तिला सांगायला सांगा. हा हा? कारण आज ती डोक्यावरनं म्हणजे आंघोळ वगैरे आज केलेली आहे. मग आता ती म्हणली उद्या परवा मी 5व्या दिवसाचं हे करून गुरुवारी राघवेंद्र स्वामीला तर जाते. तर मी एकीकडे माझ्याकडे ते भृगुरुजींचं पुस्तक आहे. अच्छा. हा 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 तर त्याच्यात मी स्वप्नांचा अर्थ वगैरे पाहिला केला. तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की एकीकडे की असे वाईट स्वप्न जर पडले तर लगेच आपण महादेवाच्या मंदिरात जाऊन नंदीच्या कानात सांगायचं म्हणून. हा ते पण चालतं. नंदीच्या हो की कानात नाही? सांगा. पण हा सगळ्यांनाच नंदी मिळत नाही हा लगेच. हा हा ते मात्र आहे. तर होय. त्याच्या आधी हा तुळशी माता आपल्या घरातच हो असते. हो हो हा हा तिला हा सांगायचं. त्याच्यासाठीच मी काल तुम्हाला कॉल केला होता. अच्छा अच्छा. हा 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 ठीक आहे. थँक्यू मॅडम. फार हा श्री बरं स्वामी वाटलं समर्थ. तुमच्याकडनं. हा ठीक आहे. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हा स्वामी समर्थ.